नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन निरकर, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी जनरलच्या पेपरामध्ये ज्या दोन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे भाषिक कौशल्य आणि दुसरी गोष्ट ललित गद्ये साहित्य रंग या पुस्तकाचा समावेश. हे साहित्य रंग ज्या लेखकांनी संपादित केला आहे त्यात डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर दिलीप पवार, डॉक्टर जया कदम या तिघांनी मिळून हे पुस्तक जे आहे ते संपादित केलं आहे. या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लेखकांचे 10 ललित गद्य लेख आहेत आणि या 10 ललित गद्य लेखांच्या अनुषंगाने आपण आज विचार करणार आहोत. या 10 गद्य लेखांपैकी जो पहिला लेख आहे त्या पहिल्या लेखाचा आज आपण थोड्या सविस्तर जी आहे ती माहिती बघणार आहोत. तो पहिला लेख म्हणजे शांता शेळके लिखित ग्रंथ प्रेम, ग्रंथांवरील प्रेम, पुस्तकांवरील प्रेम, पुस्तकाने मला काय दिलं, पुस्तकाचं मला वेड कसं लागलं, पुस्तकांची आवड असली तर सवड कशी निर्माण होईल, या सगळ्या गोष्टींचा आढावा या ललित लेखाच्या माध्यमातून शांता शेळकेंनी तुम्हा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख किंवा हे ललित गद्य बघण्यापूर्वी आपण थोडासा ललित म्हणजे काय थोडासा त्याही अनुषंगाने थोडासा विचार करूया. मराठीमध्ये ललित गद्य या साहित्य प्रकाराच्या अवतरणाला जवळपास 200 वर्ष पूर्ण होत आले आहेत. इंग्रज राजवटीपासून हळूहळू हा गद्य प्रकार विकसित होत गेलेला आहे. ललित गद्याच्या या वाटचालीत त्याला विविध रूपे प्राप्त झाली आहेत. त्यात आठवणी, अनुभव, प्रवास, लेख, व्यक्तिचित्र, ललित लेख इत्यादी प्रकारचा समावेश होतो. ललित साहित्यातून लेखकाचे चिंतन, मनन, विचार, भावना, जीवनविषयक दृष्टिकोन, दृश्य, तरल भाव व सौंदर्यपूर्ण रीतीने प्रकट होत असतात. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय देणाऱ्या ललित गद्यात परिस्थितीला गौणत्व आणि अनुभव याला ते प्राधान्य दिले असते. म्हणूनच ललित गद्य हा समकालीन जीवनाचा सम्यक संदर्भांना समर्पक, लालित्यपूर्ण शैलीतून आविष्कार करणारा एक लवचिक आणि सर्वसमावेशक असा साहित्य प्रकार आहे. काही महत्त्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या पाठ्यपुस्तकात काही महत्त्वाच्या व्यक्तींचा व त्यांच्या ललित कृतींचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा वयोगट, त्यांची मानसिक आणि बौद्धिक गरज काय आहे, भोवतालचे वास्तव जीवन इत्यादी लक्षात घेऊन ललित गद्य हा साहित्य प्रकार अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आकलन प्रगल्भ व्हावे, जीवनानुभवातील विविध पैलू लक्षात यावे, व्यापक जीवन दर्शनाचा प्रत्यय यावा, जीवनविषयक दृष्टिकोन विकसित व्हावा, वाचनाची त्यांना अभिरुची निर्माण व्हावी इत्यादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा ललित गद्य प्रकार अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मग या ललित गद्याची काही थोडेशा वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या समीक्षकांनी, वेगवेगळ्या साहित्यिकांनी त्याच्या काही चंद्रशेखर जहागीरदार यांनी या ललित गद्याची व्याख्या करताना ते म्हणतात, समकालीन वास्तवाचे भान विसरायला लावणारे काव्यमय भावविश्व, आत्मनिष्ठ स्मृती चिंतन हे लालित्याचे खरे रूप नव्हे तर समकालीन जीवनाचे सम्यक दर्शन जागरूकपणे पाहणारे आणि ते मांडण्यासाठी समर्पक थेट भाषाशैली वापरणारे लेखन हेच खऱ्या अर्थाने ललित गद्य होय. अशा प्रकारची व्याख्या जी आहे चंद्रशेखर जहागीरदार यांनी ती केलेली आहे. शांता शेळके ललित गद्याची व्याख्या करताना म्हणतात, ललित गद्य ही संज्ञा फार लवचिक आणि समावेशक अशी आहे आणि त्याच अनुषंगाने या व्याख्या जी आहे ती शांता शेळकेंनी केली आहे. त्याचबरोबर व्याख्या करताना पुढे श्री नेरुरकर म्हणतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा प्रकृती हे ललित गद्यासारखे आत्मनिष्ठ लेखन प्रकाराबाबतच अधिकच
खरे आहे. अशा सगळ्या वरील लेखकांच्या मतांचा विचार जर केला तर ललित गद्य आत्मपर लेखनाची निगडीत असणारा हा गद्य लेखन प्रकार एक व्यामिश्र साहित्य प्रकार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा अनुषंगाने बांधवांनो, ललित गद्याच्या अनेक लेखकांनी अनेक समीक्षकांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. परंतु आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला ज्या ललित गद्य लेखांचा अभ्यास करायचा आहे त्याच्याकडे आपल्याला थोडंसं वळायचं आहे. या ललित साहित्य रंग या पुस्तकातील पहिला भाग जो आहे, पहिला कथा जी आहे ती म्हणजे शांता शेळके लिखित ग्रंथमित्र. या ग्रंथमित्र या ललित गद्यामध्ये शांता शेळकेंनी आपले जे विचार मांडले आहेत त्या विचारांच्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करणार आहोत. तसं पाहिलं तर शांता शेळके यांचा जीवन पटाकडे जर दुर्चिशप टाकला तर असे निदर्शनास येते की इंदापूर या छोट्याशा गावी 12 ऑक्टोबर 1922 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि जीवनाची वाटचाल सुरू झाली. या प्रवाहात पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाची सेवा त्यांनी पत्करली. भावगीतकार व चित्रपटकार म्हणून शांता शेळकेंची स्वतंत्र ओळख आहे. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यात वर्षा, रूपसी, तो चंद्रमा, गोंधन, अनुखळ, कळ्यांचे दिवस, जन्म जा जान्हवी इत्यादी. त्याचबरोबर त्यांनी काही कादंबरी लेखनही केलेलं आहे. त्यांच्या काही कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत. त्यात विजली ज्योत, नरराक्षस, पुनर्जन्म, धर्म, ओढ, मायेचा पाझर इत्यादी कादंबऱ्या लिहून त्यांनी तुम्हा पुढे जीवनाचं चित्र जे आहे ते उलगडत दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आनंदाचे झाड, पावसाआधीचा पाऊस, स्मरणे, एक पाणी, मदरंगी, सांगाविषयी वाटते म्हणून, जाता अजाणता, वडीलधारी माणसं, रंगरेषा, इतस्त, ललित नबी, मेघचार, धुळपाटी इत्यादी ललित गद्य लेखन त्यांचं प्रकाशित झालं आहे. सौंदर्य सृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमी आणि सहजता ही त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा चिमणचारा कविता करणारा कावळा व गोंधन, त्याचबरोबर यशवंत तर या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, गदिमा पुरस्कार, मंगेशंकर प्रतिष्ठानचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केला आहे. 1996 मध्ये आळंदी येथे भरलेल्या 69व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवलेलं होतं. साहित्य रंग या पाठ्यपुस्तकात ग्रंथमित्र हा शांता शेळके यांचा पहिला लेख. या लेखात त्यांचे पुस्तकाशी असणारे नाते स्पष्ट होते. पुस्तक आणि मित्र यांची तुलना केली आहे. ते व्यक्त करीत असताना त्या म्हणतात की मित्र आपले अतिशय जिवलग होतात, तसेच काही प्रमाणात पुस्तकाशी असलेलं नातं आहे. पुस्तक आपल्याला आपल्या ध्येयासाठी प्रेरित करतात. या लेखाच्या माध्यमातून शांता शेळके चे उत्कट साहित्य प्रेम, रसिकता, साहित्याविषयी सर्वस्पर्शी कुतूहल या उल्लेखनीय बाबी आपल्याला पाहायला मिळतात. शांता शेळके आपल्या परिवारापेक्षाही मित्र मैत्रिणीपेक्षाही पुस्तकांवर जास्त प्रेम करतात. पुस्तकप्रेमी माणसांची ओळख पटते. वाचन प्रेम हे त्यांच्या जीवनातले पहिले प्रेम आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. मुंबईहून पुण्याला स्थलांतरामध्ये त्यांची अनेक पुस्तकं गाळ झालीत.
त्याचं दुःख त्यांनी या लेखातून व्यक्तही केलं आहे. त्यांच्या संग्रहातील पुस्तकांमधील काही पुस्तकं जीर्ण झाली, काही फाटकी झाली, काही ना वळवी लागली, काही मित्रांना वाचायला नेली, ती तशीच नेली, त्यांनी परत केलीच नाही. त्याचेही त्यांना पदोपदी दुःख होत राहतं. फुटपाथवर मेन कापडावर पुस्तकं मांडून विक्रेत्यांकडून शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांचा संग्रह खूप वाढवला आहे. पुस्तक खरेदी करताना जे हातात मिळेल, ते जे नजरेला पडेल, त्याची खरेदी करण्याची त्यांची आवड जी आहे, ती गरज नसतानाही ते पुस्तक जे आहे ते खरेदी करायचं. नुसतं खरेदीच करायचं नाही, तर ते घरी आणून मनसोक्त पद्धतीने त्याचा आनंद लुटायचा. अशा प्रकारे जे मिळेल ते वाचणं आणि त्याच्यातच आपली आवड आणि छंद जोपासणं, यामुळे शांता शेळके यांचे पुस्तकावरील प्रेम जे आहे ते वाढत जाते, वाढत गेलेले आपल्याला या लेखामधून पाहायला मिळते. शांता शेळकेंना वाचनाचा वारसा जो आहे, आपल्या वडिलांकडून त्यांनी तो घेतला आहे. वडील वन खात्यात अधिकारी असताना देखील वाचनाची त्यांना खूप आवड होती. ती सवय शांताबाईंना लागली. लहानपणापासूनच गडकरी, हरिभाऊ, देवल, किर्लोस्कर, खाडिलकर यांच्यासारखे मातब्बर लेखकांची पुस्तकं त्यांनी नजरेखालून काढलेली आहेत. त्याचबरोबर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके, महाभारत ग्रंथमाला, हिंदी एजन्सीमाला अशी असंख्य पुस्तके त्यांनी वाचली आहेत. वडिलांनी आईसाठी एक आणलेलं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं गृहलक्ष्मी. हे गृहलक्ष्मीसारखे मासिक, ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यू, ही त्या काळात गाजलेली पुस्तकं त्यांनी ती वाचून काढली होती. म्हणूनच त्या म्हणतात, आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण चांगले पुस्तक मात्र हवीच, अशी त्यांची धारणा होती. आणि ती पण धारणा विद्यार्थ्यांनी अंगी बाळगली पाहिजे. हाही एक दृष्टिकोन या संपादक मंडळीचा या अभ्यासक्रमामध्ये हा लेख लावण्यामागचा असावा. पुढे वयाच्या 9व्या वर्षी वडिलांचे अचानक निधन झालं आणि शांताबाई पोरक्या झाल्या, परक्या झाल्या. काकांनी त्यांचं बिऱ्हाड पुण्याला हलवलं आणि त्यांच्या वाचनाचे रहस्य मात्र काकांनी कमी होऊ दिलं नाही. तिथून त्यांच्या वाचनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. लेखन आणि अध्यापन हे दोनच व्यसन त्यांनी आयुष्यभर जपलेत. त्यांच्या वाचनाला कोणत्याही प्रकारची शिस्त नाही, कारण काही रसिक वाचक आपणास हवे तेवढेच पुस्तक खरेदी करून त्याची जोपासना करतात. पण शांता शेळके जे आहेत, यांनी पुस्तक खरेदी करण्याची कोणत्याही पद्धतीची आवड जी आहे ती दाखवली नाही. जे मिळालं ते खरेदी करून वाचत राहणं आणि आपल्या संग्रहात त्याला जपून ठेवणं, हा एकमेव त्यांचा आवडता छंद. एकदा तर लहानपणी त्यांनी वाचलेली कादंबरी त्यांना खूप आवडली. त्या कादंबरीची नायिका विनू ही एका पडक्या वाड्यात अडून पडते. तो प्रसंग त्यांनी फार उत्कटपणे वर्णन केला आहे. त्या कादंबरीतील वेणू सतत शांता शेळके यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यांच्या संग्रहात ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती आहेत. तुकारामांची गाथा, नामदेव यांची गाथा, संत साहित्य, मोरोपंतांच्या आर्यभारत, श्लोक के कावली, ही ग्रंथमाला आणि रविकिरण मंडळाची अनेक पुस्तके त्यांनी आपल्या ग्रंथालयामध्ये संग्रहित केली आहेत. माधवजी लेन हे तर त्यांचे आवडते कवी होते आणि म्हणून त्यांच्याही सगळ्या साहित्याचा संग्रह साठा जो आहे तो शांता शेळकेंच्या लायब्ररीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र शब्दकोशाचे अनेक किंवा असंख्य खंड, सर्व खंड जे आहेत त्यांच्याकडे आहेत. सर्व जुन्या व दुर्मिळ पुस्तकांचा साठा शांताबाईंच्या ग्रंथालयामध्ये आपल्याला केव्हाही पाहायला मिळेल. खरं तर या पुस्तकाच्या, या लेखाच्या माध्यमातून त्यांनी दोन गोष्टी ज्या आहेत त्या
फार नमूद केल्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. तशाही गोष्टी आपण विद्यार्थ्यांनी त्या अंगीकारल्या तर आपल्यालाही पुस्तक वाचनाची आवड लागेल, आपणही पुस्तकावर प्रेम कराल. शांता शेळकेंना लहानपणापासूनच मांजरं खूप आवडायची. कोणत्याही पुस्तकावर मांजराचं चित्र दिसलं की ते पुस्तक उचलायचं. त्याच्यात कोणत्याही गोष्टीचं वर्णन नसलं, मांजराच्या कुठल्याही गोष्टीचं वर्णन असलं किंवा वर्णन नसलं, पुस्तकावर जरी ते मांजराचं चित्र दिसलं तरी सुद्धा ते नजरेखालनं काढल्याशिवाय राहत नव्हत्या. हा त्यांचा मांजरावरचं प्रेम हा त्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. मांजरांबद्दल कुठे काही लिहिलेलं मिळालं, सापडलं तरी त्याला ते जपून ठेवायचे. पुस्तकांविषयी आणखी त्यांची एक महत्त्वाची आवड म्हणजे, किंवा दुसरी गोष्ट जर सांगायची झालीच तर ते म्हणतात की कोणतेही पुस्तक बाजारातनं खरेदी करून आणलं तर त्याला आधी कव्हर घालणं हा त्यांचा आवडता छंद आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे बांधवांनो. बाजारातनं पुस्तक खरेदी करून आणलं, त्याला जर कव्हर लावून ठेवलं तुम्ही तर ते जास्त काळ टिकतं. ती देवता आहे, ती सरस्वती आहे, तिची व्यवस्था केली तर ती आपली पण व्यवस्था करते, असाही कदाचित त्यांच्या मनातला तो दृष्टिकोन असावा. आणि म्हणून प्रथमतः बाजारातनं जे पुस्तक खरेदी करून आणलं त्याला कव्हर लावणं हा त्यांचा आवडता छंद. आणि पुस्तकाच्या पहिल्याच पानावर आपली झोकदार सही करून पुस्तकावरचा आपला मालकी हक्क जो आहे तो पक्का करायचा. म्हणजे पुस्तकावर आपली सही जर केली तर ते पुस्तक कोणीही घेऊ शकत नाही, आणि घेतलंही तरी ते त्याच दृष्टिकोनातनं परत आणून देतील. अशा प्रकारे शांता शेळके यांचं हे ग्रंथप्रेम आणि पुस्तकाचं वेड आपल्याला या लेखाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून एवढंच सूचित करायचं आहे, पुस्तकाचं आणि ग्रंथांचं पीडन शांता शेळकेंना लागलं म्हणून एक मोठ्या कवयित्री बनल्या, एक मोठ्या लेखिका बनल्या, एक मोठ्या समीक्षक बनल्या, आणि जीवनामध्ये अनेक मार्ग त्यांचे यशस्वी झालेत. म्हणजे पुस्तक प्रेम जे आहे बांधवांनो, आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून आपल्या प्रगतीपथावर जे आहे किती महत्त्वाचं साधन आहे, हाही एक दृष्टिकोन अभ्यास मंडळाचा असावा. आणि म्हणून शांता शेळकेंचा छोटासा लेख तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आणि त्याच अनुषंगाने पहिल्या ललित साहित्याचा भाग जो आहे तो इथं आपण संपवला. उद्याच्या तासाला बांधवांनो आपण पुढील तासाला पुढच्या भागाचा विचार, पुढच्या ललित गद्याचा विचार करणार आहोत. आपण इथेच थांबूया.